हे विजरोई येतात दिवसा आमच्या किल्ल्यांवरती आक्रमण करतात, माई माऊलींना पाठवतात, धर्मांतर करतात. ह्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. ह्यांनी माझ्या स्वराज्यात आल्यात, मी ह्यांच्या स्वराज्यात जाणार. गोव्यापाशी जुवे बेट नावाचं एक बेट आहे. त्या बेटावरती एक किल्ला होता. तो किल्ला म्हणजे गोव्याच्या पोर्तुगीजांची राजधानी. राजधानी जिंकायचं ठरवलं शंभूराजेने. कैक सैन्य घेतलं आणि त्या सैन्यासोबत फक्त 1000 लोकांची तुकडी शंभूराजांच्या सोबत होती. त्या गोव्याच्या जुवे बेटावरती किल्ल्यावरती त्या विजरोईचं कैक सैन्य होतं. फक्त विजरोई गोव्यामध्ये, जुवे बेटावरती कैक सैन्य पोर्तुगीजांचं. त्या संधीचा फायदा घेऊन एके दिवशी सायंकाळी शंभूराजे जवळ गेले, आपलं सैनिक किल्ल्यावरती पाठवलं. शंभूराजांच्या सैनिकांनी जुवे बेटावरती लंगडे तोड केली. शंभूराजांनी सांगितलं, जुवे बेट घेतल्यावरती फक्त तोफेचे बार करा, मला समजेल किल्ला घेतलाय. किल्ला घेतला, मावळ्यांनी तोफेचा बार केला. पण हा आवाज जसा शंभूराजांना ऐकू गेला तसा तोच आवाज गोव्यामध्ये असलेल्या विजरोईला ऐकू गेला. आणि पोर्तुगीजांचे सेनापती विजरोई स्वतःची राजधानी वाचवण्यासाठी लगोलगच किल्ल्यावरती बसून तो आला. घोड्यावरती बसून किल्ल्याकडे आला. तो जवळ आला, जुळे बेटाच्या जवळ आला. मराठे बघितले, लंगडे तोड चालू केली. पण जसे मराठे मारायला चालू केले तशी पहिला गनिमिकावा जो महाराजांनी शिकवला तोच गनिमिकावा शंभूराजांनी अनुभवला. शंभूराजांचं सैनिक पळू लागलं, नदीकडे पळू लागलं. त्यांच्या पाठीमागे विजरोई, शंभूराजांचं सैनिक पुढं, विजरोई माग, सैनिक पुढं, विजरोई माग. नदीच्या जवळ आलं, गोव्याच्या नदीला पूर आला होता. सैनिक जवळ आलं, सैनिक थांबलं, विजरोई थांबला. पुढे मराठे, विजरोईला कळलं मराठे का थांबलेत. आणि मराठ्यांचा एक सेनापती म्हणला, विजरोई पाठीमागे बघ, तुझा बाप तलवार घेऊन उभा आहे. विजरोईनं पाठीमागे बघितलं, शंभूराजे समशेर घेऊन उभारले होते. जसं संभाजी राजाला बघितलं, ह्या विजरोईला घाम फुटायला चालू झाला. विजरोई रणांगण टाकून पळू लागला, नदीकडे पळू लागला. विजरोईनं आपला घोडा पळवला नदीकडे. नदीला पूर आला होता. पाठीमागे शंभूराजे सोडणार नाही. विजरोई धर्मांतर केलास, ख्रिश्चन धर्मांतर वाढवला, सोडणार नाही. शंभूराजेने आपला घोडा विजरोईच्या पाठीमागे लागला. विजरोई पुढं, शंभूराजे माग, विजरोई पुढं, शंभूराजे माग. विजरोई जवळ गेला, नदीच्या जवळ गेला. नदीला पूर आला होता. त्या विजरोईचं काही सैनिक नदीत वाहून गेलं. त्या मचव्याने विजरोईला उचललं आणि त्याच्या मचव्याने विजरोईला नावेत बसून सुखरूप पोहोचवलं. पण शंभूराजे ऐकतील तर कसे, वारा नव्हे, नदीवरती राज्य करणारा राजा आहे. नदीवरती, पाण्यावरती. शंभूराजेने आपला घोडा थेट नदीत घातला. गोव्याच्या पूर आलाय, नदीत रागाच्या भरात घोडा नदीत घातला. पाणी घोड्याच्या नाकापर्यंत आलं आणि पाण्याच्या पुढे शंभूराजांचा घोडा होऊन जायला लागला. आता शंभूराजे मरणार, पुरा पुढे काय होणार. पण त्याच वेळी शंभूराजांचा निष्ठावंत सरदार खंडोजी बल्लाळ पुढे आला. खंडोजी बल्लाळ याने शंभूराजांच्या घोड्याला धरलं, शंभूराजांना धरलं, नदीतनं बाहेर काढलं. आणि त्यावेळी इतिहास फुटफुटला, होते खंडोजी म्हणून वाचले धर्मवीर छत्रपती संभाजीराज. तेव्हापासून विजरोई जो महाराष्ट्र आणि गोवा सोडून गेला, परत स्वराज्यात नाही आला, हिंदुस्थानात नाही आला. धर्मासाठी कसं जगायचं, धर्मासाठी कसं मरायचं शंभूराजांनी शिकवलं. तिकडे औरंगजेबाने आदिलशाही घेतली, निजामशाही घेतली, कुतुबशाही घेतली आणि निघाला खास दख्खनकडे. आणि पहिला डाव आखला, संभाको कलम कर देंगे. आणि त्याच वेळी शंभूराजाने एक झरी चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा अकबर याला स्वतःकडे आणला. जसा अकबर शंभूराजाकडे आला, चौथाला औरंगजेब. अब दिखाएंगे. आपला दुसरा मुलगा औरंगजेब त्यानं सांगितलं, आपल्या दुसऱ्या मुलाला एक काम कर, संभाजी गोव्यात आहे, काही सैनिक घेऊन पुण्याकडे तू गोव्यात उतर. मी काही सैनिक पाठवतो, ते सैनिक सावंतवाडीच्या घाटातनं गोव्यात उतरतील. त्या फोंड्यापाशी संभाजीला पकडा, संपवून टाका. ठरलं. पण ही बातमी जशी औरंगजेबाने आपल्या पोराला दिली, औरंगजेबाचं पोरग पुण्याकडं
कोकणात उतरलं आणि तिकडं औरंगजेबाचे सरदार सावंतवाडीच्या घाटातनं कोकणात उतरले मध्ये संभाजीराजे। ही बातमी अगोदर शंभूराजांना कळली आणि शंभूराजे लगोलगच तयार झाले लढाईसाठी। आणि शंभूराजे औरंगजेबाचा पोरगा यायच्या अगोदरच त्याच्या समोर जाऊन उभा राहिले। औरंगजेबाच्या पोरला सुचायचं बंद झालं। अरे ज्याला मी मारायला आलो तोच दत्त म्हणून समोर उभा। समशेर काढली, सपासप कत्तली केल्या। औरंगजेबाचा पोरगा पळून गेला, एका कोपऱ्यात लपला। सगळं सैनिक मारलं, शंभूराजांचा विजय झाला। शेवटी औरंगजेबानं एक पालखी पाठवली, पालखीत आपल्या पोराला घातला, महागारी आणला आणि आपल्या पोराचं स्वागत वाजत गाजत केलं। औरंगजेबाच्या पोराला प्रश्न पडला आणि औरंगजेबानं विचारलं, औरंगजेब आपल्या पोरला विचारतोय आलास? पोरगा म्हणतोय हो, पण अब्बाजान 2 लाखाची फौज घालवून आलो, संभाजीराजाचा मार खाऊन आलो, तरी सुद्धा तुम्ही माझा सत्कार एवढा का चांगला केलात अब्बाजान? तर औरंगजेब म्हणतोय लेका त्या संभाजीच्या तावडीतनं जिवंत महागारीत परत आलास म्हणून। त्याच्या तावडीतनं जिवंत येणं शक्य नाही। त्याच्यावेळी औरंगजेब महाराष्ट्राकडे निघाला आणि संभाजीराजांनी चाल टाकली, औरंगजेबालाच मारायचं शंभूराजांनी ठरवलं। आणि त्याच वेळी शंभूराजांनी सांगितलं अकबराला, औरंगजेबाच्या मुलाला, तू एक काम कर, तू जहाजात बस आणि तू थेट इराणला जा। इराणचा शाहबाज दुसरा राजा आहे, त्याला सांग कैक सैनिक घेऊन तुम्ही दिल्लीवरती आक्रमण करा। तुम्ही जसं दिल्लीवरती आक्रमण कराल तसा औरंगजेब, गादी महत्वाच्या आहे, स्वराज्य सोडून आदिलशाहीतनं तो थेट दिल्लीकडे जाईल, स्वराज्य सुरक्षित राहील। मध्ये मी मालोजी मामा औरंगजेबाची कबर खोदतो। अरे काय धाडस, काय जिगर! 32व्या वर्षी हा माणूस औरंगजेबाला मारायचं स्वप्न बघतोय। 32व्या वर्षी शंभूराजांनी अकबराला जहाजात बसवले, पाठवले सुद्धा, पण औरंगजेबाचा मुलगा अकबर याचं जहाज भरकटलं आणि ते इराणला न जाता ते थेट मस्कतला पोहोचलं। आणि मस्कत वरून इराणला जायला त्याला कैक दिवस लागले आणि वाटेत बातमी कळाली, मुकरब खान संभाजीराजांना पकडण्यासाठी संगमेश्वरला निघालाय। इतिहासात जर तरला उत्तर नसतं। जर अकबराचं जहाज इराणला गेलं असतं, इराणवरनं दिल्लीवरती आक्रमण केलं असतं, स्वराज्य सुरक्षित राहिलं असतं, पण इतिहासात जर तरला उत्तर नाही। एके दिवशी सायंकाळी संगमेश्वरच्या सरदेसाईंच्या वाड्यात शंभूराजे शांतपणे उभारले होते, मुक्कामी होते। सोबत कवी कलश आणि कैक सरदार होते। आणि त्याच वेळी या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे, या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। इथल्या गवताला जसे भाल्या फुटतात ना, तसे इथल्या दगडांवरती फितुरीची बीज मात्र फार लवकर उमजतात। त्या मातीचं सगळ्यात मोठं दुखणं आहे ती म्हणजे गद्दारी। जर गद्दारी झाली नसती, शंभूराजांच्या केसाला हात लागायची जिगर सुद्धा औरंगजेबाच्या पुढच्या 10 पिढ्यात झाली नसती। पण दुर्दैव या मातीचं। मुकरब खान सायंकाळी आंबा घाटामागे निघाला, शंभूराजांना पकडायला निघाला। आणि सायंकाळी पन्हाळ्यावरती मुकरब खानाचे सरदार मालोजी बाबांकडे लक्ष ठेवून उभारले होते। मालोजी बाबा सायंकाळी शांत उभारले होते, पण मालोजी बाबांचे सुपुत्र संताजी कडेवरती गेले, बघितलं, खाली आले। बाबा, हो मालोजी बाबा, ह्या मशाली सायंकाळी कुठं चाललेत? बाबा म्हणाले शंभूराजे आहेत, बघू बरं। बाबा जवळ गेले, बुरुजावरती उभारले, बघितलं आणि हातातले दुर्बीण निसटले। संताजी निघ, घात झालाय, यवन निघाले राजाला पकडायला। राजा ऐकलाय, राजा जगला पाहिजे, शिवाजी राजाचा लोक आहे, वाचला पाहिजे, निघ। संताजी सोबत 60 वर्षाचा मालोजी बाबा राजाला वाचवायला घोड्यावरती बसले, मधनं वाट काढली, गेले, जवळ गेले, सरदेसाईंच्या वाड्याच्या जवळ गेले। राजा उठा, उठा, गनिमाने घात केला। कोण? आपलेच गद्दार। राजा निघा,
शंभूराजे उठून उभा राहिले, घोड्यावरती बसले, सोबत बसले कवी कलश. मालोजी बाबा सांगते झाले, महाराज नावडी नदी जवळ करा, नदी बसते बसा, रायगडला जावा. हा मालोजी स्वराज्य सांभाळेल. राजा निघा. राजे जायला निघाले, घोड्यावरनं कवी कलश खाली पडले. महाराज जवळ आले, कवी कलशांना घोड्यावरती बसवलं, जायला निघाले. नावडी नदीच्या जवळ गेले, सोबत मालोजी बाबा. पण जायला उशीर झाला आणि त्या नावडी नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावरती होता शिवपुत्र संभाजी. आता काय, एक समुद्र एका नदीला गिरफ्तार करायला आला होता. एकच, लढून मारा धर्मासाठी, नंतर पाया पडून नमाज पडा दुसऱ्यासाठी. शंभूराजाने धर्मासाठी लढणं पसंत केलं. शमशेर काढली. अब दिखाएंगे. संताजी निघ. संताजी जायला तयार नव्हते. शंभूराजे सांगतात, संताजी निघ, ही कवड्याची माळ घे, माझा घोडा घे, लवकरात लवकर राजधानीवरती जा आणि सांग शंभूराजांना गिरफ्तार केले म्हणून. संताजी घोड्यावरती बसले, राजांची माळ हातात घेतली कवड्याची. संताजी निघाले, पण जाताना शंभूराजांचा घोडा पाठीमाग बघत होता. रक्तानं माखलेला संभाजी मातीसाठी शमशेर फिरवताना त्याचा सुद्धा पाय निघत नव्हता. आयुष्यभर राजा माझ्या अंगावरती बसला, शेवटच्या क्षणी माझ्या राजाला शेवटचं एकटं सोडून जातोय. गेला, पण इकडं मुकरब खानानं शमशेरी बाहेर काढला. गिरफ्तार करला उस तंबाखू. शमशेरी जवळ, पण पकडायचं धाडस कोणाचं होतंय? एखादा जवळ जायचा. शंभूराजे फक्त वर बघायचे, 4 पावलं माग सरायचा तो. 4 जिगर होईना. शेवटी रहल्या खानानं दोर आणले, साखळदंड आणले आणि शंभूराजांना गिरफ्तार करायचा प्रयत्न केला. शंभूराजांना वाटलं आता गिरफ्तार होणार. शंभूराजांनी शमशेर काढली. मालोजी बाबा शंभूराजांच्या पुढे 60 वर्षाचे तलवार फिरू लागले. राजा जगला पाहिजे. महाराज, आज मालोजी तुमच्यासाठी बाजी प्रभू व्हायला तयार आहे, खिंड लढवायला तयार आहे. ही संगमेश्वरची खिंड हा मालोजी बाबा शंभूराजासाठी लढेल. पण बळ तोकडं पडलं, मालोजी बाबांची गर्दन कलम केली. आणि जाताना मालोजी बाबा सांगतात, मावळ्यांनो जीवाचा रान करा, राजाला सुखरूप पोचवा. प्राण सोडले. शंभू राजा गिरफ्तार झाला आणि औरंगजेबाला कळालं. शंभू राजाला गिरफ्तार केले आणि पहिला फतवा काढला. अब दिखाएंगे, लाया जाए उसको शानो शौकत से, पहना जाए तख्ता खुला. आतापर्यंत राजाचा जिरोटोप घालून फिरला असेल, लाकडी विदूषकाची टोपी घाला. आतापर्यंत अंगात छाव्याचा ड्रेस घालून फिरला असेल, राजवस्त्र घालून फिरला असेल, जनावराची कातडी बांधा नाचलेली. आतापर्यंत हत्तीतनं अंबारीतनं घोड्यावरती बसून आला असेल, बोडक्या उंटाला उलटा बांधा. कळू द्या जगाला, आलमगीर औरंगजेब यानं संभाजी राजांना गिरफ्तार केले. संभाजी राजांना पकडण्यात आलं आणि मुकरबनं पहिली चाल टाकली. मुकरब खानानं शंभू राजांना घोड्यावरती बसवलं, यवनी वेश घातले आणि त्याच मध्ये संगमेश्वर ते अकलूज हे अंतर पळत पळत पार केलं. का? अकलूज औरंगजेबाचं सगळ्यात मोठं ठिकाण. 40,000ची फौज अकलूज मध्ये संभाजी राजांची वाट बघत होतं. हाणलं, पण किल्ल्याच्या तटावरनं संभाजी राजाला नेलं जात होतं. पण तटावरच्या बसलेल्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय.
वारीतल्या जाणारा वार करायला माहिती नव्हतं. शिवाजी राजाचा लोक गिरफ्तार झालाय कळेपर्यंत, अकलूज पर्यंत सुखरूप या मुकरब खानानं शंभू राजांना पोचवलं. आणि जसं अकलूज मध्ये पोचवलं, 40,000चा सेना सागर मुकरब खानाला मिळाला. त्याची ताकद वाढली. संभाजी राजांना घोड्यावरनं खाली उतरवलं. शंभू राजाचे अंगातले यवनी वस्त्र काढले. औरंगजेबाचा फतवा, डोक्यावरती विदूषकी टोपी, अंगात जनावरांची कातडी फडकी आणि गळ्यात साखळ दंड बांधले. उंटाला शंभू राजांना उलट बांधलं आणि निघाली धिंड वाजत गाजत. आजपर्यंत जेव्हा जेव्हा राजा आला ढोल ताशे वाजवले होते, आज राजासाठी नगारे वाजवले जात होते. औरंगजेब, त्याचा औरंगाबाद शहर, त्या शहरातली लोक कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या भिंतीवर, कसाय राजा कसाय. 9 वर्ष ज्यांना औरंगजेबाला एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना पळवतो ना, तसं 9 वर्ष पळवलंय कसाय संभाजी. कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या दारावर बघायला कोणीतरी यायचं, शंभूराजाच्या अंगावरती थुंकायचं. कोणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंट थया 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 नाचायचा, अंगातलं साखर दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी रक्त. कोणीतरी यायचं, आपल्या राजाच्या अंगावरती तलवारीनं नक्षी काम करायचं, उशीतनं कापूस बाहेर काढावा. संभाजी राजांच्या अंगातनं मांसाचा लगदा बाहेर काढला जात होता. का? सार सोसलं हे कार सार. फार वैर नव्हतं, वैर सोसलं का? कारण माझी पोरं जन्मावीत हिंदू धर्मामध्ये, मरावीत हिंदू धर्मामध्ये, फक्त यासाठी सोसले संभाजी महाराज. आणि सुखरूप शंभू राजांना बहादूरगड म्हणजे धर्मवीर गडावरती आणण्यात आलं. आणि औरंगजेबाला बातमी कळाली, हुजूर काफर संभा आ गया. शंभूराजांनी एक पाऊल दरबारात टाकला, औरंगजेब तख्तावर उठून उभा राहिला आणि साथीदारांना म्हणतोय, 9 साल का था, 9 साल का. तब आया था आगरा में, तब मैंने इसको पूछा था, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब इस 9 साल के संभा ने मेरे को जवाब दिया था, अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था. आयुष्यात पहिली चूक केली, शहाजीला जिवंत सोडला. शहाजी मारला असता शिवाजी तयार झाला नसता. दुसरी चूक केली, आग्र्यातनं शिवाजीला जिवंत सोडला. शिवाजी मारला असता, संभाजी तयारच झाला नसता. तिसरी चूक नाही करणार. पहिला प्रश्न विचारलाय, पण प्रश्न विचारायच्या अगोदर शंभूराजांना बघितल्यावर औरंगजेब खाली आला, आनंदित झाला, गुडघे टेकून बसला आणि त्या खुदाचे आभार मानत म्हणाला, अल्लाह रहम दिल्ली, अल्लाह जिसको देखने को सपना था कदमों में लाके खड़ा किया है. तो खाली बसलेला बघून शंभूराजांच्या समोर शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, कवी कलशजी औरंगजेब खाली येऊन माझ्या समोर बसलाय, या प्रसंगावरती एखादी सुंदर आहे काय कविता? अरे मृत्यूच्या दारात आहे, मृत्यूच्या जबड्यात आहे राजा. त्यावेळी म्हणतोय, सुचते का एखादी कविता? हो राजन. आणि कवी म्हणू लागले, राजन तुम हो साचे, क्या खूब लड़े हो जंग, देख के तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. औराजे तुम्ही काय लढला जंग, तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडघे टेकून बसलाय. चुप चुप, आलमगीर के सामने बोलने का नहीं.
तख्तावरती येऊन बसला. पहिला प्रश्न विचारला, सच बता संभा सच. हा काफर म्हणायचा शंभूराजांना. काफर, जागीरदार, संभा हे 3 शब्द औरंगजेबाचे. प्रश्न विचारताना औरंगजेब म्हणतोय जागीरदार शब्द वापरतोय. जागीरदार, सच बता स्वराज्य का खजिना किधर रखा है. आणि कडाडला राजा, हा सह्याद्री आमचा खजिना तू घेतलास. घेऊ स्वतःच्या मनगटाच्या जोरावर ते चोप. आलमगीर के सामने बोलने का नाही, चोप.